ते इंद्र धनुष हा बरं दो मिनट भी नहीं बेटा मुझे बड़ा वेलकम टू बताओ वेलकम मैडम सामने का दिखेगा मैडम नमस्कार Thank you.
वीस आगमन होत आहे. मला सगळ्यांना विनंती आहे की आपण उभं राहून त्या टाळ्यांच्या जागेचा स्वागत करावं. बिलकुल जैसे की समिता पुढे ऐसा लग रहा है क्या छोटं भाऊ पिक्चर बरं थोडं साईड सर मॅडम थोडं असं होऊन जाणार मॅडम एकच शुभेच्छा देतो. मी बारचे अध्यक्ष आणि सेक्रेटरींना विनंती करतो की त्यांनी न्यायमूर्तींना स्टेजवर कृपया घेऊन यायचं. माझा पुढं का राहिले की या न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वोच्च न्यायालय तिथे ना येणार हे ऐकल्यावर मी आवर्जून आलो तब्येत बरी नसतानाही. ते सगळ्यांची स्वतःच्याने आठवण केली. हो हो कधी तेव्हा आपण इथून माधवरावने पुस्तक पण लिहिलं प्रदीप देशमुख अध्यक्ष. आगतम स्वागतम सुस्वागतम. अध्यक्षांच्या आणि माननीय न्यायमूर्तींच्या परवानगीने मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सितारे हैं चमन की शान बहारें हैं, हमारी शाम आप है जो आप यहाँ बता रहे हैं. मैं आप सबका इस समारोह में तहे दिल से इस्तकबाल करता हूँ. मी PK कोटीच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्वरेल आवाजात स्वागत गीत प्रस्तुत करावे आणि उपस्थितांचे स्वागत करावे. अमृताच्या या क्षणाने मोहनावी
धन वतन के वास्ते दे दो, छुपाना छोड़ दो, कांचन वतन के वास्ते दे दो, और खजाना खोल दो, सब धन वतन के वास्ते दे दो। गजल गजल की तान हो तेरी वतन के वास्ते प्यारे, गजल की तान हो तेरी वतन के वास्ते प्यारे, निछावर जान हो तेरी वतन के वास्ते प्यारे, अगर है शान है तेरी वतन के वास्ते प्यारे, जिंदगी दान है तेरी वतन के वास्ते प्यारे। बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, ऐसा करेंगे काम, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, जग में होगा नाम, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलके रहेंगे सारे, ओ मिलके रहेंगे सारे, ओ मिलके रहेंगे सारे, राम रहीम और गौतम नानक जान से हमको प्यारे, ओ जान से हमको प्यारे, ओ जान से हमको प्यारे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलके रहेंगे सारे, ओ मिलके रहेंगे सारे, ओ मिलके रहेंगे सारे, राम रहीम और गौतम नानक जान से हमको प्यारे, ओ जान से हमको प्यारे, ओ जान से हमको प्यारे, घर घर में दिवाली होगी, होठों पे खुशहाली होगी, घर घर में दिवाली होगी, होठों पे खुशहाली होगी, ऐसा करेंगे कब, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, ऐसा करेंगे काम, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत। आतंकवाद को मिलजुल कर हम जड़ से आज मिटाए, ओहो जड़ से आज मिटाए, ओहो जड़ से आज मिटाए, सरहद से दुश्मन को आओ मिलकर मार भगाए, ओहो मिलकर मार भगाए, ओहो मिलकर मार भगाए, हिम्मत से हम काम करेंगे, भारत ना बदनाम करेंगे, हिम्मत से हम काम करेंगे, भारत ना बदनाम करेंगे, ऐसा करेंगे कब, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, ऐसा करेंगे काम, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत। शहर में सबको मिलेगा काम, यहाँ पे सबको मिलेगा काम, यहाँ पर सबको मिलेगा काम, नर नारी को मजदूरों को सबको मिलेगा दाम, यहाँ पर सबको मिलेगा दाम, यहाँ पर सबको मिलेगा दाम, मेहनत सुबह शाम करेंगे, हरगिज ना आराम करेंगे, मेहनत सुबह शाम करेंगे, हरगिज ना आराम करेंगे, ऐसा करेंगे काम, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, ऐसा करेंगे काम, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, जग में होगा नाम, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, बनाएंगे भारत, ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। सब काय साहेब, आम्हाला आपल्या या गाण्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत करून दिल्या. धन्यवाद.
जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी सुगंध नांदू दे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने, आमच्यावर असलेल्या स्नेहाने आम्ही सर्व भुसावळकर भारावून गेलो आहोत. भुसावळ वकील संघाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी स्वागत समितीचे अध्यक्ष जी यावलकर यांना विनंती करतो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे चरित माझे वकील बंधू, तसंच जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश मंडळी, त्याचप्रमाणे यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर येथील वकील संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सदस्य, उपस्थित बंधू भगिनींनो, आपण सर्वजण या सोहळ्यास येऊन या समारंभाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि या सोहळ्याचा आनंद आपणास लाभेल अशी अपेक्षा करतो. दोन महत्त्वाचे संदेश आलेले आहेत, तेवढे मी आपणापुढे वाचून दाखवणार आहे. पहिला संदेश आहे भारताच्या प्रेसिडेंट सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील यांचा. प्रेसिडेंट सेक्रेटरिएट, राष्ट्रपती भवन, न्यू दिल्ली, 18 जानेवारी 2008. भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना हे जाणून आनंद झाला की आपल्या भुसावळ जिल्हा जळगाव कोर्टाच्या बार असोसिएशनची स्मरणिका प्रकाशित होत आहे व स्नेहसंमेलन साजरे होत आहे. राष्ट्रपती या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच त्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या संशोधन पत्रिकेस राष्ट्रपतींच्या शुभेच्छा. तर दुसरा संदेश आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस सन्माननीय न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार. It is heartening to know that Bhusawal Civil and Criminal Court has completed 137 years of establishment. Successful completion of 137 years of the court is the greatest achievement for the bench and bar. It is a matter of pride for the bench and bar of Bhusawal that they have jointly contributed their might in the service of common man for such a long period. I congratulate the legal fraternity. The history of every institution is a mirror for all those who are associated with it to chalk out for the course of action in the interest of common man and to accomplish it as expeditiously as possible. The litigant is the central point of administration of justice. It is for this point of view that the High Court of Bombay has been assiduously taking steps to reduce the pendency of cases to a large extent. I therefore look forward for a continued and active participation of the bar in the administration of justice. I convey my best wishes for the grand success of the function organized by the bar. Swatantra Kumar, Chief Justice, Bombay High Court, Mumbai, 17 January 2000. Thank you. प्रतीक असलेली फुलं देऊन मी पाहुण्यांचं स्वागत करण्याची अध्यक्षांना विनंती करतो. सर्वप्रथम मी सगळ्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी न्यायमूर्ती श्री आर किनगावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर महाराष्ट्र बार काउन्सिलचे अध्यक्ष श्री भरत देशमुख यांचं स्वागत करावं.
विनंतीस मान देऊन इथे उपस्थित झालेले औरंगाबाद बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख ॲडव्होकेट यांचं स्वागत सप्लाय साहेबांनी केलं. यानंतर आमच्या बारच्या ज्येष्ठ सदस्या सौ कितकी पंडित यांना विनंती करतो की त्यांनी सौभाग्यवती किनगावकर मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. काही मान्यवरांची पण इच्छा आहे, त्यांना मी पाचारण करतो. सर्वप्रथम भुसावळ नगरीच्या प्रथम नागरिक आमच्या नगराध्यक्षा सो माधुरीताई फालक त्यांना विनंती करतो त्यांनी साहेबांचं स्वागत करायचं. तसंच सौभाग्यवती किनगावकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी संगीता बियाणी यांना विनंती करतो. यानंतर मी भुसावळ येथील प्रिन्सिपल जज श्री केदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी येऊन जळगाव जिल्ह्यात त्यानंतर जळगाव जिल्हा ग्राहक वकील सेवा संघ सचिव मुकुंद बी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं. लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन फेडरेशन महाराष्ट्र तर्फे आर पाटील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आजच्या उद्घाटन व स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील सन्माननीय न्यायमूर्ती श्री V.R. किनगावकर साहेब, प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ठाकरे मॅडम आणि सौभाग्यवती किनगावकर मॅडम,
माननीय MT जोशी साहेब निबंधक मुंबई उच्च न्यायालय, माननीय भरत देशमुख साहेब चेअरमॅन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, औरंगाबाद खंडपीठाचे अध्यक्ष देशमुख साहेब आणि औरंगाबाद येथून उपस्थित असलेले ज्यांनी तनाने मनाने धनाने मला ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, ॲडव्होकेट सतीश तडेकर साहेब, सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, त्यानंतर भापकर साहेब, चंद्रकांत पाटील साहेब, तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यातील संपूर्ण न्यायाधीश मंडळी, तसेच रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ, जळगाव येथील विद्वान वकील मंडळी, त्यानंतर ज्यांनी मला कायद्यामध्ये घडवलं आणि आंबेडकर लॉ कॉलेजचे प्राचार्य इनामदार सर, की ते आज सध्या सिद्धार्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य आहेत, ते आलेले आहेत, आणि माझे दुसरे गुरुबंधू VR पाटील सर, ते मंत्रालयामध्ये सचिव आहेत, आणि ह्या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी सहकार्य केलं मोठ्या प्रमाणामध्ये, आमची भुसावळची शान म्हणजे आमचे मनोज भाऊ समोर बसले, मनोज भाऊ बियाणी, आणि आमच्या नगराध्यक्षा ताई, त्यानंतर सर्व पत्रकार मंडळी, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, जामनेर येथील सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि माझे कार्यकारिणी आणि जे जे लोकांनी माझ्यावरती अतोनात जीवापाड प्रेम केलं, त्या ठिकाणी कार्यक्रमाला वेळात वेळ काढून हजर राहिले, अशी माझी जिवलग मित्रमंडळी, आणि मला स्मरणिकेसाठी ज्या लोकांनी योगदान दिलं आणि शुभेच्छा व्यक्त केल्या, असे सर्व शुभेच्छुक आणि माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी मला एक सांगायचं आहे, केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले, केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले, गात होतो पुढे, जात होतो पुढे, हात होते पुढे, त्यात होतो पुढे, गात होतो पुढे, जात होतो पुढे, हात होते पुढे, त्यात होतो पुढे, पाय त्याचेच माझे गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. लोक सेवक होऊन, एक सेवक होऊन सेवा दिली, एक सेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली. एक सेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली, बोल उलटे हे जेव्हा मिळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. लोक छडतील त्याची मला न तमा, लोक छडतील त्याची मला न तमा, ठावी इतुकीच त्यांना करावी क्षमा. लोक छडतील त्याची मला न तमा, ठावी इतुकीच त्यांना करावी क्षमा. आज आपलेच येथे छडू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले, केस माझे जेव्हा घडू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. बाग मागे आणि आग होती पुढे, बाग मागे आणि आग होती पुढे, पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे. बाग मागे आणि आग होती पुढे, पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे, पंख माझे हे तेथे गडू लागले
तेव्हा जीवन मला हे कडू लागले, तेव्हा जीवन मला हे कडू लागले. माझ्या बंधूंनो, भुसावळ येथील न्यायालयास 137 वर्षे पूर्ण झाली. भुसावळ येथील न्यायालयाचा गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्याच्या उद्देशाने भुसावळ वकील संघाची मीटिंगमध्ये चर्चा झाली. त्यामधून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील न्यायालयाचा इतिहास नवीन पिढी समोर येणे अत्यावश्यक असल्याने त्या निमित्ताने स्नेहसंमेलन घेण्याचे ठरले. भुसावळ न्यायालयाचा शताब्दी सोहळा सन 1971 साली साजरा झाला. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती माननीय डी.जी. घटणे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत सदर जन्म शताब्दी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला होता. सन्माननीय न्यायमूर्ती डी.जी. घटणे साहेब भुसावळ येथे दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि योगायोग म्हणजे आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय न्यायमूर्ती श्री गिंगावकर साहेब हे देखील भुसावळ येथेच 1976 ते 1978 मध्ये दिवाणी व फौजदारी न्यायाधीश म्हणून मिळून कार्यरत होते. या ठिकाणी प्रकर्षाने असे नमूद करावे वाटते की मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पद भूषवलेले माननीय न्यायमूर्ती श्री बी.जी. देव साहेब, श्री ए. हडपे साहेब, एम.एस. देशपांडे साहेब, व्ही.जी. मुन्शी साहेब यांनी देखील भुसावळ न्यायालयात न्यायाधीश पद भूषवलेले आहे. त्याचप्रमाणे भुसावळ येथे न्यायाधीश म्हणून कार्य केलेले बहुतांशी न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी पदोन्नत झालेले आहे. ही बाब भुसावळ न्यायालयाच्या आणि भुसावळ येथील वकील संघाच्या दृष्टीने अत्यंत भूषणावाशी आहे आणि म्हणूनच भुसावळ न्यायालय हे न्याय संस्थेत न्यायाधीशांच्या दृष्टीने पदोन्नतीची पायरी आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. आणखी एक अभिमानाने नमूद करण्याची बाब म्हणजे भुसावळ वकील संघाच्या सदस्य माजी न्यायमूर्ती सौ प्रतिभा उपासने मॅडम यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पद भूषवलेले आहे. तसेच अनेक सदस्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत व कार्यरत होते. भुसावळ वकील संघाचे अनेक सदस्य दिवाणी व फौजदारी कामात जळगाव जिल्ह्यात निष्णात म्हणून गणले जातात. भुसावळ वकील संघाचे अनेक सदस्य त्यांच्या व्यवसायातच नुसते निष्णात नाही तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी अग्रगण्य समजले जातात. प्रामुख्याने नमूद करण्याची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भुसावळ येथील नामांकित वकील कैलासवासी अण्णासाहेब दास्ताने यांनी त्यांचा संपन्न व भरभराटीचा वकिली व्यवसाय सोडून महात्मा गांधीचे प्रेरणेने स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व अर्पण केले. कैलासवासी अण्णासाहेब दास्ताने हे महात्मा गांधीचे अत्यंत निकटचे व विश्वासू सहकारी होते. भुसावळ येथील वकील संघाचे सदस्य यांनी आमदारपद व नगराध्यक्षपद देखील भूषवलेले आहे. आम्ही या सर्वांपुढे नतमस्तक आहोत. भुसावळ येथील न्यायालयात सर्व जाती धर्माचे वकील गुन्ह्या गोविंदाने वकिली व्यवसाय करतात. एरवी न्यायालयाचे वातावरण गंभीर स्वरूपाचे असते म्हणून वकील, न्यायाधीश, कर्मचारी वर्ग यांचे मध्ये प्रेमाचे, स्नेहाचे, जिव्हाळ्याचे, आनंदी प्रवृत्तीचे व सहकार्याचे वातावरण राहे या हेतूने स्नेह संमेलन घेण्यात आलेले आहे. मोहब्बत मानी वो अल्फाज में लाई नहीं जाती, ये जो नाजुक हकीकत है वो समझाई नहीं जाती. मोहब्बत मार डाले या जिलाए हकबा जानिब है, मोहब्बत कोई मैं परवरदिगार दिल समझता हूँ. इधर आओ मैं राजे मोहब्बत बता दूं, तुम्हारे ख्यालों की बुनियाद ढा दूं. मोहब्बत के बुत रहनुमा बन गए हैं, मोहब्बत के पत्थर खुदा बन गए हैं. मोहब्बत होती है बुलबुल को अपनी चमन से, मोहब्बत होती है सूरज को अपनी पहले किरण से. मोहब्बत तुम भी करो यार अपने प्यारे वतन से. मोहब्बत तुम भी करो यार अपने प्यारे वतन से. मोहब्बत तुम भी करो यार अपने भाई और बहन से. मोहब्बत तुम भी करो यार अपने बाप और माँ से. और मोहब्बत तुम भी करो यार अपने किनगावकर साहब से. तर या हेतूने हे स्नेह संमेलन घेण्यात आलेले आहे. एवढा गौरवशाली इतिहास असूनही भुसावळ येथील न्यायालय उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले. भुसावळ न्यायालयाच्या क्षेत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी व न्यायालयाशी संबंधित असलेले निरनिराळे विभाग असूनही सर्व साधन सामुग्री उपलब्ध असून सुद्धा व भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या चारही तालुक्यातील पक्षकारांच्या दृष्टीने मध्यवर्ती व सोयीचे केंद्र असून देखील भुसावळ येथे अतिरिक्त जिल्हा सेशन कोर्ट व सिनियर डिव्हिजन न्यायालय होऊ शकले नाही. ही आमची चारही तालुक्यातील उपेक्षितांची खंत आहे व व्यथा आहे. आम्ही आजही या मागणीच्या प्रतीक्षेत आहे आणि तरी
मान्यवरांनी यावर गांभीर्याने विचार करून सरकार दरबारी भुसावळ येथील अतिरिक्त सेशन जज व सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनचे न्यायालय स्थापन करण्याकामी हातभार लावा. त्याचप्रमाणे सदर स्नेह संमेलनासाठी व स्मरणिकेसाठी याच्या आधी मला एक सांगायचं वाटतं, लोकशाहीचा वृक्ष तोडून करू नका रे गुन्हा, गुलामीच्या त्या उन्हात जडू नका रे पुन्हा. लोकशाहीचा वृक्ष तोडून करू नका रे गुन्हा, गुलामीच्या त्या उन्हात जडू नका रे पुन्हा. लोकशाहीचा हा महावृक्ष उभ्या जगाचे वेधतो लक्ष, तया जोपासू राहुनी दक्ष, न हो धर्म अग्नीचे भक्ष. तयाच्या सावलीमध्ये राहू, फळेही गोळ गोमटी खाऊ, मिळू नये रे भाऊ भाऊ, सुख समृद्धीची गाणी गाऊ. वाद नाही रे ईश्वराचा, वाद हा आहे पंडित मुल्लाचा, वारसा त्यांचा रंगा मिल्लाचा, ना कुठल्या या खळ्याच्या मल्लाचा. पंडित बासुंदीची चाकी गोडी, मुल्ला मुर्गीची बिर्याणी जोडी, भुकेला राम दगड फोडी, हात गाडी रही मोडी. झोपडपट्टीत दंगली घडविती, गरीबाशी गरीब लढविती, गरीबाची दुनिया बुडविती, स्वतः इमल्यावर इमले चढविती. मानवतेचा मानव धर्म, मानवतेनेच गुन्हा. लोकशाहीचा वृक्ष तोडून करू नका रे गुन्हा, गुलामीच्या त्या उन्हात जळू नका रे पुन्हा. शेवटी सदर स्नेह संमेलनासाठी स्मरणिकेसाठी ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. कळत नकळत माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर मला मोठ्या मनाने आपण सर्वांनी माफ करावे. तसेच राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांनी शुभेच्छा पाठवल्या, चीफ जस्टिस साहेबांनी, नंतर खासदार आमदार नगराध्यक्ष नगरसेवक, आधीच मी बियाणी साहेबांचं नाव घेतलं, आणि न्यायाधीश, माझे वकील मित्र, समाजातील सर्व घटक, डॉक्टर, प्राध्यापक यांनी मला उदाहरणकरणानं जे काही कळत नकळत माझ्याकडून चुकलं असेल मला माफ करावं, आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो. कुछ मांगा है आपसे, कुछ मांगा है आपसे, ये इल्तजा है हमारी. ए मालिक अब तो रहमो करम कर, ख्वाहिशें पूरी कर दे हमारी. मी भुसावळ संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुहास पाटील यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय न्यायमूर्ती श्री किनगावकर साहेब यांचा जन्म 31 जानेवारी 1949 रोजीचा. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण जालना येथे झाले. MP लॉ कॉलेज औरंगाबाद येथून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि LLM ही पदवी नागपूर विद्यापीठातून घेतली. 15 सप्टेंबर 1971 रोजी वकील म्हणून नोंदणी केल्यानंतर जालना आणि औरंगाबाद येथील ट्रायल कोर्टात दिवाणी आणि फौजदारी क्षेत्रात वकिली केली. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक होण्यापूर्वी 22 एप्रिल 1976 पासून भुसावळ येथे न्यायाधीश म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. 7 ऑगस्ट 1987 रोजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून पदोन्नती मिळाली आणि 25 सप्टेंबर 1987 रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून मान्यवरांची नेमणूक झाली. ऑक्टोबर 1992 मध्ये सहजिल्हा न्यायाधीश म्हणून नागपूर येथे कार्यभार स्वीकारला. 31 डिसेंबर 1992 ते 8 जून 1997 पर्यंत आपण ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर येथे जॉईंट डायरेक्टर म्हणून पद यशस्वीरित्या सांभाळले. त्यानंतर जून 1997 रोजी लातूर येथे डिस्ट्रिक्ट आणि सेशन जज म्हणून मान्यवरांची नेमणूक झाली. त्यानंतर रजिस्ट्रार हायकोर्ट म्हणून नेमणूक करण्यात आली आणि रजिस्ट्रार जनरल म्हणून 6 सप्टेंबर 2003 ते 26 फेब्रुवारी 2006 पर्यंत आपण कार्यरत होता. माननीय आपण दिनांक 27 फेब्रुवारी 2006 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ ग्रहण केली.
माननीय न्यायमूर्तींनी शेपिंग अ जजमेंट या शीर्षकाचे पुस्तकही लिहिले आणि माननीय न्यायमूर्तींनी अनेक लॉ जर्नल्समध्ये आपले लेखही प्रसिद्ध केलेले आहेत. अशा ह्या मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटीचे या 4 शब्दांनी मी आपणाला परिचय करून देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. न्यायदान या स्मरणिकेचे प्रकाशन करायचं आहे. ही खाजगी वितरणासाठी आहे. भुसावळ बार असोसिएशनचे स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तिचं प्रकाशन करीत आहोत. त्यानंतर मी भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष श्री एम एस सपकाळ यांना विनंती करतो की त्यांनी भुसावळ संघाच्या वकील संघाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी न्यायमूर्ती किनगावकर साहेब यांचं स्मृतिदिन चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं. आमचं आपल्याला कायम स्मरण राहावं म्हणून आपल्या दिवाणखान्यात साठी आम्ही आपल्याला ही आमची आठवण देत आहोत. मी यानंतर ॲडव्होकेट पूनम मलिक यांना विनंती करतो की त्यांनी भुसावळ वकील संघाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित झालेल्या असो किनगावकर मॅडम यांचं यथोचित सत्कार करावा आणि आमच्यातर्फे त्यांना एक भेटवस्तू द्यावी. जिल्ह्यातील वकिलांना एकत्र येथे यावं या दृष्टीने क्रिकेट सामन्यांचं पण आयोजन केलं गेलं होतं. यात भुसावळ वकील संघाचे 2 टीम्स, जळगाव वकील संघाच्या 2 टीम्स, रावेर वकील संघाची 1 टीम, इथल्या स्थानिक पत्रकारांची 1 टीम आणि पोलीस संघाची 1 टीम अशांनी भाग घेतला. यात भुसावळ येथील मॅन ऑफ द सिरीज हे या स्पर्धेचं दिलीप निकम यांना मिळालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी डायसवर यायचं आहे आणि साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मोमेंट देऊन सत्कार करायचा आहे. या स्पर्धेमध्ये त्यांच्यातर्फे संघप्रमुख कॅप्टन ॲडव्होकेट श्याम गोंदेकर यांना विनंती करतो की त्यांनी मोमेंट स्वीकार करायचा आहे आणि न्यायमूर्तींना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. आणि विजयी ठरलेली टीम जळगाव वकील संघाची मी ॲडव्होकेट जहांगीर यांना विनंती करतो की त्यांनी जळगाव वकील संघाचे अध्यक्ष इथे आहेत मंडोरे साहेब, त्यांना विनंती करतो की त्यांनी जळगाव संघाच्या वतीने ही ट्रॉफी स्वीकारावी. उपकप्तान देखील इथे हजर आहेत, त्यांचे अभिनंदन.
यानंतर आजच्या कार्यक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ॲडव्होकेट भरत बी देशमुख यांना विनंती करतो. मार्गदर्शनपर विचार ऐकायचे अगोदरच फार उशीर झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. आणि आज भुसावळ तालुका वकील संघ त्यांचे अध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर सपकाळे, त्यांचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि भुसावळ तालुका वकील संघाच्या सर्व वकील बंधू भगिनींनी हा जो दिमागदार सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांना प्रथम धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक माननीय न्यायमूर्ती श्री व्ही आर किनगावकर साहेब, सौ किनगावकर मॅडम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ उषाताई ठाकरे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव, आमचे मित्र ॲडव्होकेट प्रदीप देशमुख, अध्यक्ष औरंगाबाद हायकोर्ट बार असोसिएशन, या भुसावळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट मधुकर सपकाळे, श्रीयुत अनिल शिंदे, सेक्रेटरी भुसावळ तालुका बार असोसिएशन, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप मंडोरे, उपाध्यक्ष श्री गोपाळ जळवणकर, सर्व पदाधिकारी, बार कौन्सिलमधील माझे सदस्य मित्र ॲडव्होकेट सतीश तळेकर, ॲडव्होकेट वसंतराव साळुंके औरंगाबाद, आमचे आदरणीय परमस्नेही श्री व्ही आर पाटील, जॉईंट सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंट मंत्रालय मुंबई, जळगाव जिल्ह्यातील, जळगाव शहरातील सर्व न्यायाधीशवृंद, जळगाव जिल्ह्यातील तसेच सर्व तालुक्यातील वकीलवर्ग, त्याचप्रमाणे आमचे मित्र श्री नरेंद्र निकम, NDTV दिल्लीचे विभाग प्रमुख, सर्व पत्रकार बंधू भगिनींनी, आजचा हा जो कार्यक्रम भुसावळ तालुका वकील संघाने आयोजित केलेला आहे, तर भुसावळ न्यायालयाला 137 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि विशेष म्हणजे 26 जानेवारी 2008ला भारतीय प्रजासत्ताक दिनाला 59 वर्ष पूर्ण झालेली आहे. अतिशय चांगला योगायोग आहे. मी आत्ता आपल्या सुहास पाटील सरांनी पाहुण्यांचा जो परिचय करून दिला त्यात त्यांनी सांगितलं की किनगावकर साहेबांची जन्मतारीख 31 जानेवारी आहे. मी साहेबांना सांगितलं की माझी देखील 31 जानेवारी जन्मतारीख आहे. मधू सपकाळे म्हणले की माझी 15 जानेवारी होऊन गेली. म्हणजे सगळ्या जानेवारी महिन्यातले जे जन्मलेले व्यक्ती आहेत ते आज व्यासपीठावर आहेत. आणि हा खरोखर योगायोग आहे की 26 जानेवारीला त्यानिमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मधू सपकाळे यांनी ज्यावेळेला हा कार्यक्रम मनावर घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी मला आणि आमच्या जळगाव जिल्हा वकील संघाच्या सर्व सदस्यांना आणि भुसावळ तालुका वकील संघाच्या सर्व सदस्यांना, त्याचप्रमाणे यावल, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर येथील सर्व वकील सदस्यांना याविषयी कल्पना दिली आणि आम्ही एक दिलाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. मधू सपकाळांना फोन करायचं ते म्हणायचे बापूसाहेब मी आता मुंबईला आहे, फोन केलं तर बापूसाहेब मी आता औरंगाबादला आहेत, तळेकर सरांकडे आहेत, साळुंके सरांकडे आहे, बापकरांकडे आहे. तर आज त्यांच्या प्रेमाखातर मला आता चंद्रकांत पाटील साहेबांनी सांगितलं की जवळजवळ 50 ते 60 औरंगाबाद हायकोर्टात वकिली करणारे वकील आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे प्रदीप देशमुख जे आमचे मित्र आहेत ते हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ते देखील उपस्थित आहेत, तळेकर सर आहेत, साळुंके सर आहेत. तर या कार्यक्रमास त्याचप्रमाणे आता मैदान हे जे स्मरणिका आहे त्याचं प्रकाशन जस्टिस किनगावकर साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. आणि न्यायदानाचं ही जी स्मरणिका आहे
ही अतिशय खरोखर चांगल्या रीतीने सपकाळे सरांनी आणि त्यांच्या सर्व कलिगने तयार केलेली आहे. भुसावळ तालुका वकील संघातर्फे, पदाधिकाऱ्यांतर्फे आणि या सर्व भुसावळ बारतर्फे जो माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. सपकाळे साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकात भुसावळची मागणी उचलून धरलेली आहे. त्या मागणीला माझाही पाठिंबा आहे. इसवी सन 1984 सालापासून ADJ कोर्ट आणि सिव्हिल जज डिव्हिजन कोर्ट हवं भुसावळला अशी आमची मागणी आहे साहेब. मध्यंतरी जस्टिस ब्रह्मेसाहेब आले त्यावेळेला सुद्धा अध्यक्ष सपकाळे, नंतर आपले उपाध्यक्ष दाऊदी, सचिव अनिल शिंदे या सर्वांनी निवेदन दिलं होतं आणि चीफ जस्टिस साहेबांच्या पण आम्ही कानावर गोष्ट टाकली. पण आम्हाला असं सांगण्यात येतं की बुवा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे इथे. प्रिमायसेस बऱ्याच मोठ्या आहे भुसावळ कोर्टाच्या आणि या कोर्टाला जर 137 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर आणखी आता किती वर्ष वाट पाहायला होतं आम्हाला. तर लवकरात लवकर आपण भुसावळकरांची आणि आमची मागणी तरीच पार पाडावी आणि भुसावळ येथे ADJ कोर्ट आणि सिव्हिल जज डिव्हिजन कोर्ट द्यावा असे मी माननीय न्यायमूर्तींना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद देशमुखजी. मी यानंतर इथे उपस्थित असलेले दुसरे देशमुख जळगाव औरंगाबाद बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाचे उद्घाटक सत्र न्यायाधीश पदाचा कार्यभार पाहत असलेल्या सौ ठाकरे मॅडम, सौभाग्यवती किनगावकर, या बारचे अध्यक्ष. खरं म्हणजे हे एक लोहचिंबक आहे. या लोहचिंबकामुळं आज औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून विधी क्षेत्रातल्या सर्वांना खेचून भुसावळला आणलंय असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. असे अध्यक्ष श्री सपकाळे, सर्व पदाधिकारी, माझ्याबरोबर इथं मुद्दाम उपस्थित असलेले आमचे बार काउन्सिलचे आदरणीय सदस्य श्रीयुत वसंतरावजी साळुंके, SB तळेकर, सर्व न्यायाधीश, वकील बंधू आणि भगिनीनो, भुसावळला येण्याचा पहिलाच योग सपकाळेंनी आणून दिला आणि किनगावकर साहेब आज उद्घाटक आहेत म्हटल्यावर आमचा उत्साह द्विगुणित झाला. आपले अध्यक्ष ज्या वेळेला त्यांना निमंत्रण द्यायला आले होते तेव्हा त्यांनी उल्लेख केला आणि आज आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की त्यांची कारकीर्दच या भुसावळ न्यायालयातून झाली. आणि मगाशी आपले अध्यक्ष म्हणाले की या न्यायालयामधून ज्यांची कारकीर्द झाली ते न्यायमूर्ती झाले उच्च न्यायालयामध्ये. आणि एक आणखी त्याला पुस्ती मी जोडेन की आता किनगावकर साहेब भुसावळवरून गाडी ही दिल्लीपर्यंत डायरेक्ट जात असते. राष्ट्रपतींचा संदेश देखील भुसावळ नगरीचे बार असोसिएशनचे अध्यक्ष मिळवू शकतात. सपकाळेजी, मी असं म्हणेन की आमच्या न्यायमूर्तींना तुम्ही दिल्लीपर्यंत नेण्याच्या शुभेच्छा आज निश्चितपणे देता याची मला खात्री आहे. ते उद्घाटक आहेत म्हणून मी बोलत नाही, ते उच्च न्यायालयाच्या खंडपीठात न्यायमूर्ती आहेत आणि मी तिथं वकील आहे म्हणून मी बोलत नाही. मी एवढ्यासाठी सांगतोय की न्यायाधीश कसा असावा याचा वस्तुनिष्ठ परिपाठ ज्याच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळतो असं ते एक व्यक्तिमत्व आहे. पदावर आल्यानं अनेक लोक मोठे मानले जातात, परंतु पदाची शोभा आणि महत्व ज्या काही मोजक्या व्यक्तींमुळे वाढत असतं
त्याच्यामध्ये किनगावकर साहेबांचा समावेश निश्चितपणे होतो हे मी स्वानुभवावरून सांगतो. म्हणून असं एक व्यक्तिमत्व आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलंय याचा मला अभिमान वाटतो. म्हणून मी या कार्यक्रमामध्ये मुद्दाम सहभागी होण्यासाठी आलो. बोलण्यासारखं खूप आहे, पण आमचे भरत देशमुख पहिल्यांदाच म्हणाले की आपण सगळे किनगावकर साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. हा इतका सुंदर परिसर आहे, इतकं छान वातावरण आहे, इतकं छान वातावरण निर्माण केलंय की इथं आल्याबरोबर व्यासपीठावरचं चित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेची प्रत आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांना देतानाचं चित्र आहे. आणि त्या चित्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजाजी अशासारखी थोर मंडळी त्या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षात आलं असेल की हे सगळे विधिज्ञ होते. स्वातंत्र्याच्या समरात ज्यांनी राष्ट्र घडवलं, राष्ट्राला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं, ते सगळे विधिज्ञ आहेत. आणि भुसावळ बारनी सुरुवातीला देखील बार असोसिएशनच्या वतीने एक गीत गायलं, ते देखील आम्ही राष्ट्राची निर्मिती करू याची प्रेरणा देणारं गायलं. आणि ते देखील वकिलांनी गायलं. राष्ट्राची पहिचान काय म्हणतात? विवेकानंद असं म्हणाले की टेल मी द सॉन्ग ऑफ द यूथ, आय विल टेल यू द फ्युचर ऑफ द नेशन. मी असं म्हणेन की ज्या देशातल्या वकिलांच्या मनामधलं गीत काय आहे त्याच्यावरून देशाचं भवितव्य निश्चितपणे करू शकतो असं माझं मत आहे. म्हणून या ठिकाणी जळगाव बार मध्ये एक राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारा वकील संघ आहे हे तुमच्या अध्यक्षांनी आणि सगळ्या वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं. इथलं वातावरणच इतकं काव्यमय होतं. मगापासून आम्ही पाहतोय शेरो शायरी, प्रत्येक गोष्टीत शेर शायरी. अरे आम्हालाही कुठंतरी असं वाटायला लागलं की आम्ही वकील झालोय. काळा कोट घातला की लोक आपल्याकडे वृक्षपणे पाहतात. काळा कोट म्हटलं की एक वृक्ष, म्हणजे कायद्याची किचकिट किचकिट ती भाषा. त्याचबरोबर आमच्याकडे अशा रीतीने पाहिलं तो वकील झाला म्हटलं की त्याच्यामध्ये वृक्षताच. अशा वृक्षता नाहीये. पहा ही हिरवळ. आमचे सबकाळे कसं सांगतात, छान 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 कविता, शायऱ्या. आमच्याही मनामध्ये कुठंतरी शायरी येते. अहो सबकाळींची प्रेरणा इतकी दिसली की संचलन करणाऱ्यांच्या तोंडी सुद्धा अनेक शायऱ्या येत होत्या ऑटोमॅटिक. काय किमया असते पहा. जसं वातावरण बनवू तसं ते होत असतं. अशा प्रकारचं एक वातावरण तुम्ही सुंदर आम्हाला देखील प्रेरणादायी केलेलं. आम्ही उच्च न्यायालयात असलो तरी किनगावकर साहेबांनी जसं इथून सुरुवात करून तिथं आम्हाला सांगायचं ठरवलं, तसं मी आता सांगेन की अरे आपण बाहेरचं वातावरण असं तयार करू की सबकाळ्यांनी जसं केलं होतं तसं, भुसावळनी जसं केलं तसं. आता या ठिकाणी सांस्कृतिक तर झालंच, पण क्रिकेटच्या संघाचं पारितोषिक म्हणजे त्यांना सन्मान असं चिन्ह देण्यात आलं. अरे वा, छान. म्हणजे क्रिकेटमध्ये पत्रकारांना देखील वकील हरवू शकतात हे या संघानं दाखवून दिलं. पहिला नंबरही जळगाव बारचा, दुसरा नंबरही भुसावळ बारचा आणि मॅन ऑफ द सिरीज सुद्धा वकीलच. कारण म्हणजे वकिलांना हे निश्चितपणे हे काही अवघड नाही आहे. कारण मी असं म्हणेन की टोलवा टोलवीची सवय आपल्या इतकी इतरांना कुणाला नसते. त्यामुळे चेंडू कसा टोलवायचा हे फक्त आपण जाणतो, म्हणून आपण विजय मिळवतो.